काय काय ती लक्ष्मी? आनंद, अरे लक्ष्मी तुम्ही समते इथंच थांबा, आम्ही येतो. देवडी याचीच वाट पाहत होता की चाळीतले लोक बाहेर पडतील, मग त्यांना गोळी घालता येईल. आता माहित नाही कोण मरल कोण जिवंत राहील. नाही, त्यासनी काही बी नाही होणार, त्यासनी काही बी नाही होणार. बोललो होतो ना, चाळीतून कोणीही बाहेर पडायचं नाही. आता मरायला तयार हो. नाही, असं नका करू, असं नका करू फौजदार साहेब. माझ्या बायकोला काय बी करू नका. यामध्ये हिची काय चूक बी नाही. हिने जे बाय काय केलंय फक्त माझ्यासाठी केलंय फौजदार साहेब. हिला काय बी करू नका. हात जोडतो तुमच्या पुढं. तुम्ही नवरा बायको मिळून ही प्रेम कहाणी ऐकू नका. फौजदार साहेब, जरा समजून घ्या. माझा नवरा आजारी आहे, त्यांना रोज औषध खावं लागतं. एक दिवस जरी औषध नाही खाल्लं तर त्यांची तब्येत खराब होऊन जाते, मरतील ते. जरा समजून घ्या, आम्हाला जाऊ द्या, जाऊ द्या फौजदार साहेब. म्यान लक्ष्मी आदर्श नवरा बायको ना आहोत. तुम्ही दोघच राहा आणि मला माफ करा. लक्ष्मी चल. आरती ताई, आम्हाला माफ करा. आज संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही येऊ नाही शकत. भीमची पद्धत मला समजत नाही आणि मला आणि लक्ष्मीला आमच्या हिशोबाने जगायचं आहे. जाऊन सांग भीमला. म्हणजे आनंददादाची तब्येत बरी नव्हती, त्यामुळं ती दोघं आपल्यासोबत गप्प राहत होती. इतकी मोठी गोष्ट या दोघांनी आपल्यापासून लपवली. आधीपासूनच आनंद असाच आहे. आता तर लक्ष्मी बी अशीच बनलेली आहे. ती बी आमच्यापासून गोष्टीला पळायला लागली आहे. चाळीच्या बाहेर येऊन कायद्याचं उल्लंघन तर तुम्ही दोघांनीही केलंय, तर दोघांनाही गोळी घालतो. नाही फौजदार साहेब, स्वतःच्या मनमर्जीला कायद्याचं नाव देऊ नका फौजदार साहेब. कायदा कोणाच्याही वैयक्तिक इच्छेच्या आधारावर नाही चालत. ते डेव्हिड सर बोलले आणि तुम्ही मान्य केला कायदा. कायदा अत्यंत हुशार लोकांनी लिहिलेला दस्तऐवज आहे, ज्यामध्ये हुशार लोकांची दूरदृष्टी असते, ज्यामुळे वैयक्तिक इच्छा नसाव्यात. त्यामुळे फक्त कायद्याचे नाव घेऊन तुम्ही कोणावरही गोळी झाडून त्यांना मारू शकत नाही. भीमराव, हे बघ कसं आहे की गोळी मारणं ही काही मोठी गोष्ट नाहीये. मारून टाकूया या सगळ्यांना. मग कायद्याच्या दारीत हे नमूद केले जाईल की पलता यांचा एन्काउंटर केला गेला आणि साक्ष आम्ही देऊ. मी स्वतः साक्ष देणार की हे सगळे लोक कायद्याचे उल्लंघन करत होते, त्यामुळे कायद्याच्या संरक्षणासाठी यांना गोळी मारण्यात आली. थांबा.
ह्यात फक्त भीम आणि रमाची चूक आहे. बाकी कोणाची बी चूक नाहीये यात. आम्हा दोघांनी गोळी मारा. या समद्यांना जाऊ द्या. तुमचा बदला पुरा होईल. म्हणजे तुम्ही सर्वांचा जीव वाचवून तुम्ही ग्रेट बनणार. ही संधी मी तुम्हाला नाही देऊ शकत. मी देखील हुशार आहे. काय भीमराव, बरोबर बोललं ना? नरोत्तम, हा? तू कदाचित लक्ष दिलं नाहीस की एवढं सगळं काही झालं, पण हा भीमराव हा अजून एक शब्दही नाही बोलला. मला माहित आहे की हा अजून काहीच का नाही बोलला. का? कंठ सुकून गेला असेल बिचाऱ्याचा. डेव्हिड सर, तुम्ही मला गोळी मारा तर माझ्या पोरासनी सोडून द्या. बाबा, नाही नाही सर, तुम्ही माझा जीव घ्या, पर समदासनी जाऊन द्या. यानंतर तुमच्या मार्गात कोणी बी येणार नाही. नाही नाही आनंद, हे बघा, मी पूर्ण परिवाराला साताऱ्याला पाठवून देईन. त्या बदल्यात तुम्ही मला मारा आणि या समद्यासनी सोडून द्या. भीमराव, तुम्ही मरणार तर सर्व सोबतच, पण मरायच्या आधी तुला काही बोलायचं नाही? बोल भीमराव, तुला बोलण्याची संधी देतोय. मरण्याच्या आधी भीमराव तू बोल. बोल बोल. बोलतो डेव्हिड सर. कधी कधी व्यक्तीचा अहंकार इतका मोठा होतो की त्या व्यक्तीला मागे वळून पाहण्याची गरज देखील भासत नाही. मला वाटतंय तुमच्यासोबत देखील असंच काहीतरी झालंय. जरा मागे वळून तरी पहा. ओके. शोभाचा मुलगा आणि हा माणूस, हा तुम्हाला वाचवणार बंदूक असलेल्या शिपायांपासून. ज्यांना तुम्ही माणूस माणूस म्हणून उच्चारत आहात त्यांच्या हातात जरा पहा की काय येते. त्यांच्या हातात पेन आणि वही आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की पेनाची ताकद नेहमीच तलवार आणि बंदुकीपेक्षा तीक्ष्ण असते. तुमच्या भाषेत बोलायचं तर द पेन इज मायटियर दॅन स्वॉर्ड. काय करेल हा? मी बॉम्बे सेंट्रलचा सब एडिटर. जर तुम्ही सर्वांनी ते काहीही केलं तर हे उद्याच्या वर्तमानपत्रात छापलं जाईल. मग उद्या तुमचं काय होईल हे तुम्हीच विचार करा. मी कोणत्याच वर्तमानपत्राला घाबरत नाही. बहुतेक तुम्ही मेहता सरांना ओळखलं नाही. सर फिरोज शाह मेहता. त्यांचं वर्तमानपत्र आहे द बॉम्बे क्रॉनिकल. तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही एक काम करू शकता. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारू शकता. ते नक्कीच तुम्हाला सांगतील मेहता सरांच्या बद्दल खूप चांगल्या पद्धतीने. डेव्हिड सर, हे मेहता साहेब खूप मोठे व्यक्ती आहेत. त्यांची पोहोच गव्हर्नर पर्यंत आहे. बघून घेऊ जो पण कोणी मेहता सर असेल. आता गोळ्या घाला. सॉरी सर, बंदूक खाली करा. व्हॉट सॉरी? यांच्यावर गोळ्या चालवा. माफ करा सर, माफ करा सर. फायर. धन्यवाद. मी निघतो.
जोशीजी, आता गळा सुकला नाही? थांब नाही लागली का? जावा, आपला येळ कशाला फुकट घालवता? नरोत्तम जोशीजी, आता तर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे आम्हा समध्यासनी त्रास द्यायचा धोरणावर काम केलं पाहिजे. कारण आता भीम आणि रमा संघ आता दीपक बी तुमच्या समध्यांचा तोडगा शोधून काढत आहे. दीपक नाही आई, भीमराव आंबेडकर. फक्त एक व्यक्ती नाहीये, तर तो एक विचार आहे. आणि ज्याच्या डोक्यात भीमराव आंबेडकर सारखे विचार आहेत ते सगळे भीमराव आहेत. आणि एक दिवस पूर्ण जग भीमराव आंबेडकर होईल. जनार्दन, चोखू, भीम आणि त्याच्या घरातली मंडळी जाऊन खूप वेळ झाला. माहित नाही काय झालं असेल त्यांच्या संग. अरे काही बी झालं नसल. प्रत्येक वेळी तुम्ही हाच विचार करता ना की भीम संघ काहीतरी वाईट व्हावं, पण कवा बी असं होत नाही. आणि या वेळेस बी काही होणार नाही, समजलं? भीम आपल्या कुटुंबाबरोबर व्यवस्थित इथे येईल. अरे ते तर जेव्हा बातमी येईल तेव्हा माहित पडाल. बातमी आलीच म्हणून समजा. आता बघूया की भीमरावला आता कोण वाचवतंय. मी वाचवेन भीमरावला. मी असताना माझ्या भीम दादाला काहीच होऊ शकत नाही. बघा, येत आहेत माझे भीम दादा. पण दीपक, ह्या समध्यासनी तू कसं वाचवलंस? आणि डेव्हिड आणि कॅप्टन ती समधी कुठं आहेत? आठवतंय नंदू काका, भीम दादाने सांगितलं होतं की मेहता साहेब वर्तमानपत्र चालवतात आणि वर्तमानपत्रात खूप ताकद असते. म्हणून चाळीतून सगळे जेव्हा लक्ष्मीताईच्या मागे गेले तेव्हा मी पळून मेहता साहेबांच्या ऑफिसला गेलो आणि तिथून वर्तमानपत्राचे संपादक आले आणि त्यांनी सगळ्यांना सोडवलं. आणि हितेश भाऊ, या वेळेला पण तुम्ही जो विचार करत होता ना तसं नाही झालं. मनोहर भाऊ, ते समजा सोडा. ही पाण्याची समस्या अजून बी तशीच आहे. त्याचं काय करायचं? पण आपण सर्वजण चाळीतून बाहेर जाऊ शकतो ना? आपल्या आपल्या बादल्या हंडे घेऊन जायचं आणि कुठून ना कुठून पाणी भरून आणूया. तुम्ही सर्व तयारी करा, मी आलो लगेच.
म्या तुला किती वेळा बोललो होतो की बाहेर नको जाऊस. आता तुला काय झालं असतं तर. तुम्ही शांत व्हा. बसा लक्ष्मी, बसा. कसं नको जाऊ. तुमच्या औषधासाठी पाण्याची गरज होती. आणि जर तुम्हासनी काय झालं तर माझं काय होईल. आणि माझं तुम्हा दोघांना काही झालं तर माझं काय होईल. एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपवलीत आमच्यापासून का. भीम, मला या विषयावर बोलायचं नाही आहे. तू जा इथनं. आता माझा इतकाही अधिकार नाहीये आनंद दादा की मी तुझ्या दुःखामध्ये सहभागी होऊ शकेन. तुझ्यासोबत तुझ्या दुःखामध्ये उभा राहू शकेन. हे बघ भीम, म्या तुझा अधिकार मानत नाही. त्यामुळे हेच चांगलं आहे की तू इथून जा. लहानपणी जेव्हा तुझं डोकं दुखायचं तेव्हा शोधून शोधून मला बोलवायचास. म्हणायचा की भीम जरा डोकं दाबून दे. तू डोकं दाबतोस तर बरं वाटतं. आपण मोठे काय झालो आनंद दादा. तू तर या भीमची आठवण काढणंच बंद केलीस. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षपूर्वक ऐक. तू माझ्याकडून माझा अधिकार नाही हिरावू शकत. आणि जरी तू हिरावलास तरी देखील मी ह्या परिस्थितीमध्ये तुला एकट्याला सोडून जाणार नाहीये. सांगा लक्ष्मी बहिणी, काय म्हणाले डॉक्टर. म्या एकदा सांगितलं ना, मला तुझी सोबत नाही पाहिजे. जनार्दन, चोकू, आता या दोघा भावांमध्ये काय चाललंय. हितेश भाऊ, दोघा भावांमधला मुद्दा आहे. दोघे भाऊ आपापसामध्ये सोडवतील. अरे सोडवतील ते तर ठीक आहे, पण झालं काय. ऐकलं नाही मी काय बोललो. माझी पोरं आता मोठी झाली आहेत. सोडवतील आपापसात. अच्छा, बाबा जे आता खाली बोलतायत ना की माझी मुलं मोठी झाली आहेत, पण तुला माहितीये त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं. ते हे म्हणत होते की मी आता म्हातारा झालोय आणि एक म्हातारा बाप आपल्या तरुण मुलांना हेच वारंवार ऐकवतो की तुम्ही आता मोठे झाले आहात, तर स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. त्यामुळे बोलतोय आनंद दादा. सांग मला, काय म्हणाले डॉक्टर. म्या बोललो ना भीम, ह्यो आमचा मुद्दा हाय. म्या आणि लक्ष्मी आम्ही दोघे मिळून सोडवू. तू आता जा इथून. ठीक आहे, जातो मी. पण जाण्याच्या आधी रमाची शपथ घेऊन सांगतो, जर आत्ता ह्या वेळी मी इथून निघालो ना आनंद दादा, तर आयुष्यात कधीच बोलणार नाही मी तुझ्याशी.